पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं. भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मानधनाशी लग्न मोडल्यानंतर संगीतकार पलाश मुच्छल याच्यावर अनेक आरोप करण्यात आलेले आहेत. 23 नोव्हेंबरला स्मृती आणि पलाशचं लग्न होणार होतं. आधी वडिलांची तब्येत बिघडल्याने लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मात्र नंतर अनेक गोष्टी समोर येत गेल्या आणि अखेर दोघांनीसुद्धा जाहीरपणे लग्न मोडल्याचं सांगत आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान काही दिवसांपूर्वी स्मृती आणि पलाश दोघेही चर्चेत होते. स्मृती मंधनाचा मित्र आणि सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर विज्ञान माने यांनी पलाशवर अनेक गंभीर आरोप केले. आर्थिक फसवणुकीचा दावा त्याने केला होता आणि या आरोपानंतर पलाशने विज्ञान मानेवर मानहानीचा दावा दाखल केला आणि या मानहानी प्रकरणात बॉम्बे हायकोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. न्यायालयाने विज्ञान मानेला मीडिया मुलाखती आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर पलाश मुच्छल आणि त्याच्या आईविरोधात कथित मानहानीकारक वक्तव्य करण्यास मज्जाव केला आणि या आदेशामुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवत म्हटलं आहे की विज्ञान माने यांच्या मुलाखतींच्या आधारे 23 नोव्हेंबर 2025च्या घटनेशी त्यांचा आधार जोडला गेला असला तरी प्रथमदर्शनी तो या प्रकरणात संबंधित वाटत नाही, विशेषतः जेव्हा फिर्यादी आणि प्रतिवादी यांच्यात व्यावसायिक वाद आहे. मुलाखतींचे ट्रान्स्क्रिप्ट तपासल्यानंतर न्यायालयाने नमूद केले की दोघांमध्ये व्यावसायिक वाद स्पष्ट दिसतो. मुच्छल हे भारतीय संगीत आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार असून त्यांना 6 पुरस्कार मिळाले असल्याची नोंदही न्यायालयाने घेतली. सर्व बाबींचा विचार करून पीठाने मजबूत प्रिमा फॅसी केस बनत असल्याचं सांगत विज्ञान मानेला पुढील मानहानीकारक उल्लेख किंवा असूचक वक्तव्य करण्यास अंतरिम बंदी घातली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.